नमस्कार मित्रांनो, महा एपिसोडच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सार्थक हा आनंदी आणि लीनाला घेऊन शॉपिंग करून घरी आलेला असतो आणि तेव्हा घरी येताना सार्थकचा धक्का आनंदीला लागतो आणि ते मेहंदीचे ताट पूर्णपणे सांडले जाते आणि तेव्हा सार्थक आणि आनंदी मात्र एकत्र असतात आणि लीना त्या दोघांकडे पाहून म्हणत असते की देवाने जर या दोघांची जोडी बनवली असती तर किती सुंदर झाले असते, कारण या दोघांच्या हाताला सुद्धा मेहंदी लागलेली आहे. तेव्हा लीना आणि आनंदी आतमध्ये जातात तर इकडे अण्णा आणि मनोज बोलत असतात की त्या रुंदा आहे ना, सार्थक सरांच्या काकू, त्यांनी आपल्याला लग्नामध्ये काहीतरी देण्याघेण्याच्या साड्या आणि काही शिक्के घ्यायला लावलीत, पण आपल्याच्याने ते शक्य नाही. सार्थकने मात्र त्या दोघांचे बोलणे ऐकलेले असते. त्यांना म्हणतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका, सर्व काही व्यवस्थित होईल, म्हणून सार्थक घरी येतो. त्यानंतर इकडे आदर्श विचारच करत असतो. केदार म्हणतो की काय रे, मंदिरात गेला असताना तू अचानक आनंदीबरोबर ते कौल घेण्या वेळेस कुठे गेला होता? तेव्हा आदर्श म्हणतो की एका माणसाने मला सांगितले की तुमच्याबरोबर खूप मोठा विश्वासघात होत आहे, म्हणून ते शोधण्यासाठी मी बाहेर गेलो होतो. आदर्श म्हणतो की माझ्याबद्दल का कोणी इतका मोठा विश्वासघात करेल? हे नक्की कोणीतरी मुद्दाम मला फसवण्यासाठी करतात. तर केदार घाबरतो आणि अरे बापरे, कोणीतरी माझ्या विरुद्ध तर आदर्शला काही सांगत तर नसेल ना. त्यानंतर सार्थक काही डेकोरेशन करण्यासाठी माणसांना घेऊन येतो. आदर्श म्हणतो की हे सर्व कशासाठी करतो? सार्थक म्हणतो की अरे, माझ्या भाईचं लग्न आहे. तेवढ्यात वृंदा आदर्शाला आवाज देते तर आदर्श आतमध्ये जातो. तेवढ्यात अंशुमन आपल्याला पूर्ण अशी दाढी लावून त्या डेकोरेशन करणाऱ्या माणसामध्ये आतमध्ये यायला लागतो तर सार्थकला त्याचा धक्का लागतो. तेव्हा तेथे रुंदा येते आणि रुंदा विचारते की सार्थक, तू मेहंदी देऊन आलास का आणि तुझ्या हाताला ही मेहंदी कशी लागलीस? तेव्हा सार्थक म्हणतो की ते मीच आनंदीला मेहंदी देताना ती सांडली, त्यामुळे लागली म्हणून. सार्थक असे बोलून आतमध्ये निघून जातो. त्यानंतर इकडे आनंदी सुद्धा आपले हात मेहंदीचे धुत असते आणि लीना त्यावर पाणी टाकत असते. तर आनंदी म्हणते की अगं वहिनी, हे मेहंदीचा डाग तर निघतच नाही. तेव्हा लीना म्हणत असते की आनंदी, नशीब तुला सांगण्याचं कौल देते, पण तू कायम नशिबाला पाठ फिरवते. तर आनंदी म्हणते की वहिनी, तुला नेमकं काय म्हणायचे? तेव्हा लीना म्हणत असते की ज्याच्यामुळे तुझ्या हाताला ही मेहंदी लागली ती कधीही तुझे नशीब बदलवणार नाही. तेवढ्यात लगेच तेथे मालती येते आणि काय गप्पा करत बसलात, इथे किती घाई आहे, म्हणून मालती त्या दोघींना आतमध्ये घेऊन जाते. इकडे सार्थक सुद्धा आपले हात किचनमध्ये धुण्यासाठी आलेला असतो आणि त्या हाताकडेच बघत असतो. तेवढ्या तिथे रेश्मा येते. रेश्माला बघून सार्थकला वाटते की आनंदी आहे आणि तो आनंदीच म्हणतो. रेश्मा म्हणत असते की सार्थक, मी आनंदी नाही, रेश्मा आहे आणि आता आनंदी लवकरच तुझ्या घरात वहिनी म्हणून 2-3 दिवसात येईल, त्यामुळे तू तुझ्या मनातलं विसरायला हवं. तेव्हा मी तुझ्यासाठी योग्य आहे ना, मी तुझी साथ देईल, असे रेश्मा म्हणत असताना सार्थक तिचा हात बाजूला सावरतो आणि तेथून निघून जातो. तर रेश्मा म्हणत असते की आता काही झाले तरी सार्थक, तू माझाच होणार. त्यानंतर इकडे रुंदा आणि सुधा ह्या ते अंशुमन जे ते वेश बदलून आलेला असतो त्यांना कामाचे डेकोरेशन व्यवस्थित करण्यासाठी सांगत असतात. नंतर एक मुलगी आदर्शचा मेहंदीचा ड्रेस घेऊन येते आणि आदर्श सरांची रूम कोणती आहे असे ती आकांक्षाला विचारते. तर आकांक्षा तिला रूम दाखवते. तर अंशुमन तेथेच होत असतो आणि तो म्हणतो की आता कामाला सुरुवात करूया. आदर्शाची रूम सापडली. तेव्हा तो लगेच त्या रूममध्ये येतो आणि ती मुलगी बाहेर गेल्यानंतर त्या कोटामध्ये एक पहिली चिठ्ठी घालून देतो आणि आता या सर्व डायरीपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाच्या क्ल्यू तयार होतील प्रत्येक एका ड्रेसपासून. आणि हे सर्व माहिती झाल्यानंतर तुम्ही आनंदीबरोबर लग्न करण्यासाठी नकार देता आणि सार्थक, आनंदीचं सुद्धा लग्न होणार नाही कारण ती डिवोर्सी आहे. तर अंशुमन खुश होतो. पुढे तिथे सार्थक आणि आदर्श येतात तर अंशुमन लपून बसतो आणि आदर्श म्हणतो की बघ, छान माझा कुर्ता सुद्धा आला, रेशमाने खूप छान डिझाईन केली. त्यानंतर आदर्श म्हणतो की सार्थक, एक काम कर, मी आनंदीसाठी खूप छान अशा बांगड्या आणल्या, त्या फक्त तू तिच्यापर्यंत पोहोच कर. सार्थक म्हणतो की का करणार नाही, आतापर्यंत तू लहानपणापासून माझ्यासाठी खूप काही केले, मग मी तुझ्यासाठी इतके तर करू शकतो. म्हणून सार्थक खूप नाराज होऊन हे सर्व बोलत असतो आणि इकडे अंशुमनला भीती असते की आता ही चिठ्ठी त्या सार्थकच्या हाती नको लागायला. नंतर इकडे शकू ही आनंदी मेहंदीसाठी तयार झालेली असते. आनंदीला म्हणते की तुझ्या चेहऱ्यावर अजिबात या लग्नाची रोनक नाही, तू मनाविरुद्ध हे लग्न का करतेस? आनंदी म्हणत असते की शकू, मला हे करावेच लागणार.
तेव्हा मात्र जी मेहंदी काढणारी बाई असते ती येते आणि तुम्ही इथे गप्पा करत काय बसलात, मेहंदी काढण्यासाठी चला. तेव्हा लगेच सावंत काकू असतात त्या टोमणे मारत आनंदीला बोलत असतात. तर ही मालती म्हणत असते की आनंदी चला, मेहंदी काढण्यासाठी आपल्याला उशीर होतो. त्यानंतर आनंदीच्या हातावर खूप छान अशी मेहंदी काढत असते आणि शकू नाराज होऊन आनंदीकडे बघत असते. त्यानंतर इकडे आदर्शसुद्धा खूप छान तयार होऊन मेहंदी काढण्यासाठी येतो. तर त्या मुली असतात त्या म्हणत असतात की अगोदर आम्हाला आमची बक्षीस. तेव्हा आदर्श आपल्या खिशातून पैसे काढण्यासाठी जातो. तेव्हा ती चिठ्ठी त्याच्या हातामध्ये येते आणि लगेच ती चिठ्ठी तो वाचू लागतो. तर त्यामध्ये अंशुमनने असे लिहिलेले असते की माफ करा साहेब, तुम्ही मला फोन घेण्यासाठी इग्नोर केले म्हणून मला ही चिठ्ठी लिहावा लागती आणि आपल्यामध्ये जो काही हा खेळ चालू आहे तो जर तुम्ही कुणाला सांगितला तर तुम्हाला नेमकं कोण फसवतं हे कधी साध्य होणार नाही. आदर्शला मोठा धक्का बसतो आणि ह्या चिठ्ठ्या नेमकं कोण पाठवतो याचा तो विचार करू लागतो. तेव्हा तेथे सार्थक येतो. तर आदर्श त्याला चोराने चोर करताना जर पकडले तर त्याला काय म्हणतात असे सार्थकला विचारतो. तर रुंदा येते आणि रुंदा म्हणते की पग आमच्या सार्थकने तर अगोदरच हाताला मेहंदी रंगून ठेवली आणि तिचा कलरसुद्धा किती चढला. याला म्हणतात की उतावळा नवरा आणि गुडघ्याला बांशिंग. त्यामुळे सार्थकचे सुद्धा लवकरच लग्नासाठी आपण त्याला मुलगी शोधूयात. त्यानंतर सार्थक हा आपले हात वर करतो आणि आदर्शला म्हणतो की याला रंगे हात पकडले असे म्हणतात. तर सार्थकची हाताची मेहंदी बघून आदर्शला मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे अण्णा आनंदीला म्हणतात की अजूनसुद्धा वेळ गेली नाही आनंदी, तुला जे मनात आहे ते तू नक्की कर. तेवढ्यात मालतीही आत्याचा फोन घेऊन येते आणि आनंदीही फोनवर बोलत असते की आत्या म्हणत असते की लग्नाला इतकी घाई का केलीस. तर आनंदी नाराज होऊन बोलत असते. त्यानंतर मेहंदी काढून झाल्यानंतर आदर्श त्या चिठ्ठीचाच विचार करत असतो आणि आनंदी आपल्या प्रत्येक मागच्या आठवणींचा विचार करत असते आणि माझ्या नशिबात नेमकं काय घडवून ठेवले याचा विचार करत असते. त्यानंतर इकडे सार्थकसुद्धा विचारच करत असतो. दुसऱ्या दिवशी आदर्शला खूप छान असा मस्त हळदीच्या वेशात तयार होऊन सर्वजण हळद लावत असतात. सार्थकसुद्धा तेथे असतो आणि लगेच अरविंद तेथे येतो आणि म्हणजे सार्थकचे वडील हे सार्थकच्या गालाला हळद लावतात. सुद्धा म्हणते की अहो तुम्ही हे काय केलंस. तर सार्थकचे वडील म्हणत असतात की नवरदेवाच्या गालाला मी हळद लावली. सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा रुंदा म्हणत असते की अहो भाऊजी, आता आपल्या आदर्शाचे लग्न आहे आणि सार्थकचे सुद्धा आपण लवकरच करणार आहोत. सुद्धा म्हणते की अहो परत विसरलात का, सार्थकचे नाही तर आपल्या आदर्शाचे लग्न आहे. त्यानंतर लगेच सुधा आणि सार्थक, आकांक्षा आणि शलाका हे आनंदीच्या घरी उष्टी हळद घेऊन जायला निघतात. तर जाताना आदर्श विचारतो की सार्थक बांगड्या घेतल्या का. सार्थक म्हणतो की हो नक्की घेतला. त्यानंतर इकडे आनंदीसुद्धा खूप छान हळद लावण्यासाठी तयार झालेली असते आणि सार्थक आणि ते सुद्धा घरी आलेले असतात. तर सार्थकच्या चेहऱ्याला हळद लावलेली असते. तर आनंदी त्याला खुणावून सांगते. तेव्हा सार्थक आनंदीकडे नाराज होऊन बघत असतो आणि आनंदीसुद्धा सार्थकडे बघत असते. त्यानंतर सर्वजण ह्या आनंदीला हळद लावतात आणि सार्थक मात्र हे सर्व दृश्य नाराज होऊन बघत असतो. त्यानंतर इकडे आदर्श रेश्माला विचारतो की तू काल हा कोट मला आणून दिला, मग ही चिठ्ठी कोणी दिली. रेश्मा म्हणते की आदर्श तू हे काय बोलतोस, ड्रेस तर मीच आणून दिला पण ह्या चिठ्ठीमध्ये असं मी काही दिलेली नाही. तेव्हा आदर्श म्हणतो की यामध्ये काहीतरी क्ल्यू आहे. रेश्माला मात्र मोठा धक्का बसतो आणि तिला अंशुमनवर संशय येतो. त्यानंतर इकडे जे आदर्शाने बांगड्या दिलेल्या असतात तर सार्थक त्या बांगड्या आनंदीला देतो. तर आनंदी त्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करत असते आणि तिला त्या घालता येत नाही. तेव्हा सार्थक आपल्या हाताने क्रीम लावून आनंदीला त्या बांगड्या घालतो. तेव्हा आनंदीच्या चेहऱ्याला ती क्रीम लागलेली असते आणि सार्थक आपल्या हाताने पुसतो. तर अण्णा हे सर्व बघत असतात आणि अण्णा तेथून निघून जातात. त्यानंतर रेश्मा इकडे अंशुमनकडे येते आणि तू मुद्दाम काहीतरी प्रयत्न करतोस, ती चिठ्ठी तिकडे कशी गेली, तूच पाठवली ना, त्याबद्दल ती अंशुमनला जाब विचारू लागते. अंशुमन म्हणत असतो की नाही, तुम्ही प्लीज माझ्यावर संशय घेऊ नका, मी तुमच्याकडून पैसे घेतो, मग मी तुम्हाला का फसवेल, म्हणून कोणीतरी नक्की आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतो असे मुद्दाम अंशुमन हा सांगत असतो. तर अंशुमन मनात म्हणत असतो की मी तुमच्याकडून पैसे उकळतो आणि तिकडे आनंदी आणि आदर्शचं लग्नसुद्धा मी होऊन देणार नाही, म्हणून अंशुमनचा हा सर्व प्लॅन असतो. तर इकडे
त्यानंतर इकडे आकांक्षा ही फुलांचा बुके आदर्शला आणून देते आणि दादा हा तुझ्यासाठी कोणीतरी पाठवला असे सांगते. तर त्यामधून एक चिठ्ठी निघते. तर लगेच त्या चिठ्ठीमध्ये असे लिहिलेले असते की रावणाला रामाने मारले, पण का मारले असेल आणि कुणासाठी मारले त्याचा विचार, म्हणजे या चिठ्ठीमध्ये दुसरा प्रूफ आहे असे लिहिलेले असते. आदर्श विचार करत असतो म्हणून आकांक्षाला त्याबद्दल विचारतो. तेव्हा आकांक्षा काही सांगत नाही. त्यानंतर सार्थक येते. तर सार्थकला आदर्श विचारू लागतो की रावणाला रामाने मारले, पण का मारले असेल. तेव्हा लगेच सार्थक म्हणत असतो की त्यास कारणीभूत त्याचा भाऊच आहे बिभीषण. आदर्शला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण खूप छान तयार होतात आणि रेश्माने खूप छान डेकोरेशन करून सर्व हॉलची मस्त अशी सजावट करून घेतलेली असते. तर सर्वजण तेथे आलेले असतात. आनंदी खूप छान असा घागरा घालून तेथे आलेली असती. रेश्मा ही सार्थकला म्हणत असते की ही पाटीवर काय लिहिलेले आहे की आदर्शाने आनंदीचे लग्न, मग तू ही चिठ्ठी का पाठवलीस. सार्थक म्हणत असतो की मी चिठ्ठी वगैरे काही पाठवलेली नाही. तेवढ्यात सार्थकला रुंदा आवाज देते. आनंदीचे ते रूप बघून सुद्धा लगेच तिच्या सर्वांची समोर दृष्ट काढते आणि आनंदी सर्वांना नमस्कार करते. सार्थक मात्र आनंदीकडे बघत असतो. त्यानंतर सुद्धाही आनंदीला घेऊन स्टेजवर जाते. त्यानंतर लगेच रुंदाही अण्णा आणि मनोजला विचारते की तुम्ही देण्याघेण्याचं आहेराचं काय केलं, सर्व काही व्यवस्थित घेऊन आलात ना. तेव्हा अण्णा म्हणतात की आम्हाला जितके शक्य आहे तितके आम्ही आणले. सार्थक लगेच बाहेर जातो आणि एक पिशवी घेऊन येतो आणि अण्णा आणि मनोजला म्हणतो की तुमची ही पिशवी विसरलेली होती. आहेरचे काही पैठण्या आणि शिक्के त्यामध्ये आहे. अण्णा विचार करतात की नेमकं हे काय आहे. त्यानंतर रुंदा ही बाजूला जाते आणि लगेच मनोज म्हणतो की अण्णा तुम्ही इतके पैसे कुठून आणलेत की हे पैठण्या इतक्या महागाच्या आणि ते शिक्के तुम्ही घेऊन आलात. तर अण्णा म्हणतात की अरे मी नाही, हे सर्व त्या भल्या माणसाने केले असणार. तेव्हा लगेच अण्णा सार्थकला प्रेमाने मिठी मारतात आणि आत्तापर्यंत आमच्यासाठी खूप काही केले. तर सार्थक म्हणतो की लग्नाची जबाबदारी मी घेतली, मग ती मी व्यवस्थित पार पडणार. तेवढ्यात रुंदाही अण्णांना आवाज देते. तर रुंदा म्हणजे मालतीचा धक्का अण्णांना लागतो. तर सार्थक आणि आनंदी एकमेकांच्या मिठीत येतात, कारण आनंदीला मालतीचा धक्का लागलेला असतो. तर आदर्श ती चिठ्ठी घेऊन बाहेरून वाचत येत असतो आणि ते समोरचे दृश्य बघून सार्थकला खूप मोठा धक्का बसतो आणि रेश्माला सुद्धा ते सर्व दृश्य बघितल्यानंतर धक्का बसलेला असतो. त्यानंतर डान्स परफॉर्मन्सचा कार्यक्रम चालू होतो आणि लगेच कविता, शलाका आणि केदार असतात. ते हे अनाउन्सचे काम करत असतात आणि ते म्हणतात की वर्तक फॅमिलीतर्फे लीना आणि मनोज खूप छान असा डान्स करतील. तर ते दोघे खूप छान असा डान्स करत असतात आणि त्यांचा डान्स झाल्यानंतर सर्वजण त्यांचे कौतुक करतात. तर राजाध्यक्ष फॅमिलीतर्फे केदार आणि शलाका एक मस्त गाण्यावर डान्स करतात आणि सर्वजण त्या गाण्यामध्ये हरवून गेलेले असतात. त्यानंतर बेनारे आणि शकू यांचा डान्स चालू होतो आणि सर्वजण त्यांच्या डान्समध्ये सहभागी होऊन नाचत असतात. तेवढ्यात अंशुमन हा वेटरचा वेश घेऊन तेथे ज्यूस देण्यासाठी आदर्शजवळ येतो आणि खाली एक चिठ्ठी टाकतो. तेव्हा आदर्श ती चिठ्ठी बघतो आणि तो त्या वेटरच्या मागे म्हणजे अंशुमनच्या मागे जाऊ लागतो. तर त्यानंतर केदार आणि शलाका हे आदर्श आणि आनंदी यांना खास डान्स करण्यासाठी सांगतात. तर आनंदी स्टेजवर जाते, आदर्श मात्र तेथे नसतो. तर लगेच आकांक्षा म्हणत असते की अरे सार्थक दादा, आनंदी एकटी स्टेजवर आहे, तू तुझी साथ देण्यासाठी नक्की जा. म्हणून आकांक्षा ही सार्थकला स्टेजवर ढकलते. तर सार्थक आणि आनंदी एकत्र मस्त असा डान्स करत असतात. रुंदा म्हणते की हे काय, सार्थक आनंदीबरोबर का डान्स करतोस. तर लगेच आदर्श हा बाहेरून आलेला असतो आणि ते सर्व समोरचे दृश्य बघून आदर्शला खूप मोठा धक्का बसतो आणि ती चिठ्ठी तो वाचतच असतो. रेश्मा मात्र हे सर्व बघून खूप जळत असते. तेव्हा आता आनंदी आणि सार्थकचा डान्स हा खूप छान असा एकमेकांमध्ये प्रेमामध्ये मग्न होऊन झालेले असतात. सर्वजण खूप कौतुक करतात.